प्रभू रामचंद्र ज्या वेळेला वनवासामध्ये गेले त्यावेळेला सीतेचा निरोप घ्यायला गेलेले होते. ते सीतेने उत्तर दिलं ते माहिती आहे आपल्याला, निरोप कसला माझा घेता, जेथे राघव तेथे सीता. माझ्या आई वडिलांनी हेच सांगितले. किंबहुना सप्तपदी चालताना पहिल्यांदा तीच प्रतिज्ञा असते. गुरुजी सांगत नाहीत अलीकडे, वरवधू विचारत नाहीत, असं काहीतरी चमत्कारिक झालं. पहिलं पाऊल टाकताना सप्तपदीचं ती म्हणते की कुटुंबम रक्षयिष्यामी सदा ते मंजुभाषिणी सुखे रुष्ट दुःखे धीरा. प्रतिज्ञा आहे प्रत्येक पावलाला ती. इतका सुंदर संस्कार आहे, काय सांगू आपल्याला. सप्तपदी, कन्याद आणि लाजाहोम हे विवाह संस्कारामधले 3 गोष्टी अशा आहेत की ज्या कळल्या तर पती पत्नीचं आयुष्य कृतार्थ होऊन जाईल. ती म्हणते तुमचं कुटुंब आता माझं झालं, मी त्याचं रक्षण करीन बरं. सदा ते मंजुभाषिणी, गोड बोलून तुमचं आणि सासरच्या सगळ्या लोकांचं मन जिंकेन. पुढे सांगते सुखे रुष्टा, सुख असतील त्यावेळेला मी आनंदात राहीन, वेगळं सांगायची आवश्यकता नाही. पण दुःखे धीरा, प्रतिकूल कालखंड आला तरी पतिदेवा मी तुमची साथ देईन, कधी सोडणार नाही. काय सुंदर आहे, एकेका पावलाला अशी प्रतिज्ञा आहे. अलौकिक आहे खरोखर. सीता म्हणाली म्हणून तर मी 7 पावलं तुमच्याबरोबर चाललंय. श्रीरामानी अनेक गोष्टी सांगितल्या. राक्षस असतात, वन्य श्वापदा असतात, काटे कुटे असतात, भयानक जंगल आहे, नाग आहेत, साप आहेत. सीते तू कशी राहशील एवढी सुकुमार. ती म्हणाली आपण असताना मला काय भय आहे. ती बरोबर गेलेली आहे आणि जाताना तिनं एक प्रतिज्ञा केली. नियता ते ब्रह्मचारिणी असा उल्लेख केलाय तिनं. ती म्हणते नाथ मला पूर्ण कल्पना आहे, 14 वर्ष आपल्याला ब्रह्मचर्य व्रताचं पालन करावं लागणार आहे. मी आपल्याला अभिवचन देते, आपल्याबरोबर मी ते व्रत आचरीन. आचरले. 14 वर्ष राम आणि सीता यांनी दंडकारण्य अन्य ठिकाणी ब्रह्मचर्य व्रताचं पालन केलं. जगाच्या इतिहासामध्ये याला तोड नाही. आणि अधिक म्हणजे रामचंद्रन सीतेनी पालन केलं म्हणून त्यांच्या भावंडांनी त्या व्रताचं पालन केलेलं आहे. मला सांगा या उदात्ततेला तुम्ही कुठल्या तराजूत तोलाल. लक्ष्मण उर्मिलेला स्वाभाविकच करावं लागलं, पण भरत, शत्रुघ्न, मांडवी, श्रुतकीर्ती यांनीही ते व्रत आचरलेलं आहे. तोड नाहीये त्याला खरोखर.